आता आजचा अध्याय आहे अध्याय 199वा अश्विन तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच तस्यैवानन्तरं राजन्नाश्विनं तीर्थमुत्तमं कामिकं सर्वतीर्थानां प्राणिनां सिद्धिदायकं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, सर्व मनःकामना पूर्ण करणारे सर्व तीर्थात श्रेष्ठ प्राणीमात्रांना सिद्धिदायी अश्विन तीर्थ आहे। त्या तीर्थात सुंदर रूपवान वैद्यांमध्ये श्रेष्ठ देव अश्विनी कठोर तप करून वैद्यांमध्ये श्रेष्ठ देव अश्विनी कठोर तप करून यज्ञभागी झाले। ते दोघे सूर्यपुत्र सर्व दुःखाच्या विनाशाने श्रेष्ठ सत्वगुण संपन्न तसेच देवांना प्रिय झालेत। युधिष्ठिर राजाने सांगितले, पूज्य महर्षी, ज्या हेतूने अश्विनी कुमार सूर्यपुत्र झाले ती कथा मी श्रवण करू इच्छितो। श्री मार्कंडेय वदले, प्रिय युधिष्ठिर, सूर्य पुराणात देवाधिदेव महात्मा सूर्याचे हे आख्यान मी विस्ताराने ऐकले आहे। हे भरतवंशोत्पन्न राजा, मी निस्संदेह वृद्धापकाळामुळे दुर्बल झालो आहे, त्यामुळे ते सर्व मी भक्तिभावाने तुम्हाला संक्षेपाने कथन करतो। राजा, सूर्यनारायणाचे उग्र तप पाहून महाराणी संज्ञा म्हणजे सूर्यपत्नी व विश्वकर्म्याची कन्या देवीने घोडीचे रूप धारण करून सुमेरू वनात कठोर तप केले। तेव्हा काही दिवसानंतर तिला पाहून सूर्यदेवाने महाउग्र रूप त्याग करून कामवासनावश होऊन तीव्र गतिमान घोड्याचे रूप धारण केले आणि अश्वारूपधारी निज भार्येजवळ गेले। यथाशक्ती इकडे तिकडे धावत विस्फुरणाऱ्या तिच्याशी समागम करण्यास शीघ्र रूपधारी सूर्यदेव उद्युक्त झाले। तेव्हा शीघ्र गतिमान ती देवी परतून सूर्यदेवासमोर आली। त्यानुसार उत्तम विष तिच्या नासिकेत प्रविष्ट झाले आणि उत्तम गर्भधारणा होऊन दोन्ही अश्विनी कुमार नावाचे पुत्र उत्पन्न झालेत। हे कुंती पुत्र ते नासिकेतून उत्पन्न झाल्यामुळे नासत्य नावाने प्रसिद्ध झालेत। ते प्रतिबिंबा समान एकसारखे तसेच सर्वथा पृथक अंगाचे उत्पन्न झालेत। सर्व देवांपेक्षा रूप ऐश्वर्य संपन्न होऊन ते दोघे श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन भृगु कच्छला म्हणजेच भरूचला महाकठोर तपस्या करून सिद्धी प्राप्त झालेत। हे कुंतीपुत्र, जो त्या तीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो तो सुंदर रूपवान सौभाग्यशाली व पराक्रमी होतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अश्विन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 199वा अध्याय पूर्ण झाला। तर अश्विन तीर्थ या ठिकाणी अश्विनी कुमार यांनी तपस्या केलेली आहे। अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत आणि त्यांनी इथं तपस्या केलेली आहे आणि अश्विनी कुमारांची निर्मिती जी आहे हे सूर्यपुत्र आहेत आणि ते कसे निर्माण झालेले आहेत सूर्य देवता आणि त्यांची पत्नी यांच्यामधून, तर ते इथं दिलेलं आहे। तर असे हे अश्विनी कुमार आणि त्यांनी तपस्या केल्यामुळे अश्विन तीर्थ आणि त्यांनी श्री नर्मदाच्या तटी तपस्या केलेली आहे। आता पुढील अध्याय आहे अध्याय 200वा सावित्री तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच तस्यैवानन्तरं पार्थ सावित्री तीर्थमुत्तमं यत्र सिद्धा महाभागा सावित्री वेदमातृका। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, युधिष्ठिर, त्यानंतर उत्तम सावित्री तीर्थ आहे जिथे महाभाग्यशाली वेदमाता सावित्री सिद्धी प्राप्त झाली। युधिष्ठिर राजाने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, सावित्री कोण आहे आणि तिची उपासना विद्वान लोक का करतात? ही माता प्रसन्न होऊन कोणाला वर देते हे आपण मला सांगावे। श्री मार्कंडेय वदले, पद्मासनस्थ पद्मयोगिनी पद्मा सूर्यनारायणाच्या तेजासमान तेजस्विनी असल्यामुळे सावित्री संबोधली जाते। कमलानना कमलवर्णा कमलपत्राक्षी या सावित्रीचे ब्राह्मण क्षत्रिय व वैश्यांना विधिपूर्वक नित्य ध्यान करायला हवे। ही माता सावित्री प्रायः संध्या रूपधारिणी उषककाली बालचंद्रासमान लाल वस्त्र परिधान केलेली नि गंध लावलेली अशी बालारूपात ध्यान करण्यास योग्य आहे।
उत्तुंग स्तनाची सुंदरानना शुभदर्शनीय सर्वांग सर्वा भरडांनी शोभित श्वेतमाला श्वेत वस्त्र परिधान केलेली, चंदनलेपन व श्वेत यज्ञोपवीत धारण केलेली, भोग मोक्षदायी मध्यान्ह संध्या तरुणीच्या रूपात ध्यान करण्यायोग्य आहे. हे पांडुपुत्र पुन्हा प्रदोषकाळी संध्या श्वेतवर्णा श्वेतमूर्धजा आहे. ही संध्या दुर्गम तसेच भयानक वनातही स्मरण केल्यास रक्षण करते. राजेंद्र, सावित्री तीर्थ अत्युत्तम आहे. मनुष्य या तीर्थात स्नान, विधीपूर्वक आचमन, प्राणायाम करून मन वाणी कर्माच्या दोषामुळे निर्माण झालेले सप्तजन्माचे एकत्रित पाप नष्ट करतो. आपोहिष्टा मयो भुव आहा या मंत्राने साधकाने निज शरीराला प्रोक्षण करावे. राजश्रेष्ठ, त्या तीर्थात 9 किंवा 6 किंवा 3 वेळा आपोहिष्टा मनोभुवा या मंत्राची 3 आवर्तने केल्यास मनुष्यास पतिग्रह म्हणजे दान ग्रहणाचा दोष लागत नाही. जलात 3 ऋचांचा अघर्षण मंत्र म्हणजेच ओम ऋतच आदी अथवा निज वेदानुसार मंत्र जपल्यास जलाने जसे कमलपत्र ओले होत नाही तसे मनुष्यास पातक उपपातक लागत नाही. ब्राह्मण, आपोहिष्टा मयो भुवहा या मंत्राचे उल्लेखिलेल्याप्रमाणे 3 वेळा आचरण केल्यास पापक्षालन होते, तर 4थ्या वेळा आचरण केल्यास ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. यजुर्वेदातील द्रुपदादिव मंत्राचा जलात डुबकी मारून जप केल्यास तो सर्व पापविनाशक आहे. उद्युत्यम जातवेदसम या मंत्राने श्री सूर्याचे पूजन करून जो पवित्र वेदमाता गायत्रीचा जप करतो, तसेच जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य संध्योपासनेनंतर गायत्री मंत्राचा जप करतो, तो सर्व पापरहित होऊन ब्रह्मलोकात जातो. 100 वेळा गायत्री जप केल्यास पूर्व 10 जन्माचे पाप नष्ट होते, तर 1000 वेळा जप केल्यास 3 युगांचे पाप नष्ट होते. जितेंद्रिय ब्राह्मण केवळ गायत्री रूप कवचाने सुरक्षित असतो, पण इंद्रियवश निर्बंध खाणारा सर्व विक्रयी ब्राह्मण चतुर्वेदाचा ज्ञाता असूनही दूषित असतो. संध्योपवासना रहित ब्राह्मण अपवित्र असून नित्य सर्व कर्मास अयोग्य आहे. तो अन्य कर्मातही असफल होतो. सावित्री तीर्थात गायत्रीचा विधीपूर्वक जप करणाऱ्या ब्राह्मणास निसंशय त्रैविध्य फल प्राप्त होते. 3 वेदांच्या शास्त्र नियमानुसार सकाम कर्म करणाऱ्यांना त्रैविध्य म्हणतात. राजा, जो सावित्री तीर्थात स्नान करून पितरांचे पिंडदान 12 वर्ष करतो, त्याचे पितामह तृप्त होतात. जो सावित्री तीर्थात देहत्याग करतो, तो प्रलयापर्यंत ब्रह्मलोकात निवास करतो. तेथील निवास संपल्यावर तो पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करतो. तो चतुर्वेद पारंगत ब्राह्मणाच्या निर्मळ कुलात जन्म घेतो. तसेच धनधान्य संपन्न पुत्रपौत्रांनी युक्त निरोगी व दुःखरहित असा शतवर्ष जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सावित्री तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 200वा अध्याय पूर्ण झाला. ज्या सावित्रीने वरदान प्राप्त करून घेतलं भगवंताकडून, तर ती सावित्री तिनं ते नर्मदा तटी प्राप्त केलेलं आहे असं इथे सांगितलं आहे. आणि ती सूर्यासमान तेजस्वी अशी होती आणि त्यामुळे ह्या सावित्री तीर्थाच्या इथं गायत्री मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी विशेषत्वाने सांगितलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 201वा देवतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल देवतीर्थम अनुत्तमं यत्र सिद्धा महाभागा देवाः सेंद्रा युधिष्ठिर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा त्यानंतर उत्तम देवतीर्थास जावे. हे युधिष्ठिर, जिथे इंद्रासहित महाभाग्यशाली देवांनी सिद्धी प्राप्त केली, तिथे केलेले स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय, देवपूजन आदी कर्म तीर्थाच्या प्रभावाने अनंतपट होते.
विशेषतः भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सर्व कर्मास विशेष पुण्यदायी काल आहे. हे सर्व तीर्थात श्रेष्ठ तसेच देवांनी पूर्वी अधिष्ठित केले आहे. त्रयोदशीला विधिपूर्वक स्नान तसेच पितृश्राद्ध करून श्री शंकराचे पूजन केल्यास तो पूर्णतया पापरहित होऊन रुद्रलोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील देवतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 201वा अध्याय पूर्ण झाला. तर हे देवतीर्थ आहे. पुढील अध्याय आहे शिखी तीर्थ. अध्याय 202वा शिखी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच तस्यैवानन्तरं चान्यत् शिखी तीर्थम अनुत्तमं प्रधानं सर्वतीर्थानां पश्चायतमुत्तमम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर अन्य अत्युत्तम शिखी तीर्थास जावे. हे सर्व तीर्थात श्रेष्ठ पंचायतन रूपात आहे. त्या तीर्थात अग्निदेवाने शिखासाठी तप केले. शिखा प्राप्त करून ते शिखी झालेत व त्यांनी शिखी नामक श्री शंकराची स्थापना केली. राजा, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला मनुष्याने त्या तीर्थावर जाऊन श्री नर्मदा जलात स्नान करून देव, ऋषी आदी पितरांना तिळमिश्रित जलाने तर्पण करावे. अग्नीला तृप्त करून ब्राह्मणाला सुवर्णदान करावे. त्यानंतर चंदन, माळा, धूपादीने भगवान श्री शंकराचे यथाविधी पूजन करावे. या विधीने शिखी तीर्थात भगवान श्री शंकराचे पूजन केल्यास सूर्यासमान प्रकाशमान विमानाने अप्सरांनी घेरलेला असा त्यास गंधर्व रुद्रलोकात नेतात. तिथे तो शत्रूंचा अभाव अनुभवून पृथ्वीवर महातेजस्वी होऊन जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शिखी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 202वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं कोणी केलं? अग्निदेवतेने तप केले, शिखासाठी तप केले. आता शिखा प्राप्त करून ते शिखी झालेत. शिखा म्हणजे काय पाहायला लागेल, पण इथे अग्निदेवाने तप केले शिखी तीर्थ, असं हे शिखी तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 203वा. अध्याय 203वा कोटी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेद वराधीश कोटितीर्थम अनुत्तमं यत्र सिद्धा महाभागाः कोटिसंख्या महर्षयः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर अत्युत्तम कोटितीर्थास जावे जिथे कोट्यवधी महाभाग्यशाली महर्षींना सिद्धी प्राप्त झाली. तिथे ऋषींनी खूप तप करून श्री शंकराची आणि महिषासुर मर्दन करणाऱ्या कोटीश्वरी देवी चामुंडाची स्थापना केली. काय सांगतात की कोटी तीर्थात जावे जिथे कोट्यवधी महाभाग्यशाली महर्षींना सिद्धी प्राप्त झाली. आधीसुद्धा हे कोटी तीर्थाविषयी आलेलं आहे. तर इथे कोट्यवधी महाभाग्यशाली महर्षींना सिद्धी प्राप्त झाली. तिथे ऋषींनी खूप तप करून श्री शंकराची आणि महिषासुर मर्दन करणाऱ्या कोटीश्वरी देवी चामुंडाची स्थापना केली. राजा, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मुनींनी करोडो तीर्थांना आवाहन करून श्री शंकराची स्थापना केली. त्या तिथीला हस्त नक्षत्र असल्यास ते सर्व पापविनाशक आहे. त्यावेळी तिथे जाऊन मनपूर्वक स्नान करून पितरांना तिळमिश्रित जलदान करणाऱ्यांच्या 21 पिढ्यांचा नरकातून उद्धार होतो. तेव्हा श्राद्ध करणाऱ्याला तर अजून उत्तम फलप्राप्ती होते. त्या तीर्थावरील स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय, देवपूजा आदी सर्व करोडपट होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 203वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे हे कोट्यवधी महाभाग्यशाली महर्षींना सिद्धी प्राप्त झाली असं हे तीर्थ आहे कोटी तीर्थ. त्यानंतर आहे अध्याय 204वा पितामह तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच
भृगुतीर्थ ततो गच्छेत राजम अनुत्तमं पैतामहं महापुण्यम सर्व पातक नाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर अत्युत्तम महापुण्यदायक सर्व पाप विनाशक पितामह नावाच्या भृगुतीर्थास जावे, जिथे पूर्वी काही कारणास्तव श्री ब्रह्मदेवाने 300 वर्ष श्री शंकराची आराधना केली. युधिष्ठिर राजाने विचारले, मुनिश्रेष्ठ, लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने महाभक्तीने देवादिदेव श्री शिवशंभू महादेवाची आराधना का केली? ते सर्व प्राणीमात्रांना पूज्य तसेच जगतमरण करणारे जगद्गुरू आहे. हे श्रवणीय आश्चर्य मी ऐकू इच्छितो. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, प्रथम पितामह श्री ब्रह्मदेवाने निज संकल्पाने प्रकट कन्येशी समागम करण्याची इच्छा केली. तेव्हा क्रोधित श्री शंभू महादेवाने त्यांना शापित केले. कमलासन श्री ब्रह्मदेव, तुमचे वेद व वेदज्ञानही नष्ट होईल, तसेच सर्व लोकात तुम्ही अपूजनीय व्हाल, असा शाप दिल्यावर श्री ब्रह्मदेव अतिदुःखित झाले. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर 300 वर्ष स्नान करून देवेश्वर भगवान श्री शंकराला त्यांनी प्रसन्न केले. तेव्हा संतुष्ट होऊन श्री शंकर वदले, श्री ब्रह्मदेव, तू इहलोकात पर्वकालात पूजनीय होशील. मी सुद्धा इथे देव आणि पितृगणांसह निवास करेन. श्री मार्कंडेय वदले, त्यावेळेपासून ते तीर्थ पितामहामुळे विख्यात झाले. ते तीर्थ सर्व पापहारी पुण्यमय सर्व तीर्थात अतिश्रेष्ठ आहे. हे राजा, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पितृपक्षात विशेषतः अमावस्येला जो स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करतो, एका पिंडदानाने किंवा तिळमिश्रित जलाने पितृदेवतांना तृप्त करतो, त्याचे पितर 12 वर्ष निःसंशय संतुष्ट राहतात. सूर्य कन्या राशीत गेल्यावर जो तिथे नित्य श्राद्ध करतो, त्याचे पूर्वज पितर तृप्त होऊन आनंदाने उड्या मारत हसतात. सर्व पितृतीर्थात स्नान केल्याने जे फल प्राप्त होते ते सर्व त्या तीर्थात अमावस्येला निःसंशय प्राप्त होते. पितामह, तीर्थात स्नान केल्यावर पार्वतीपती श्री शंकराचे पूजन करून मनुष्य निस्संदेह सर्व पातकातून मुक्त होतो. राजा, शुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य त्या तीर्थात मरण पावल्यास त्याची निश्चितच रुद्रलोकात निवृत्तीरहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पितामह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 204वा अध्याय पूर्ण झाला. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे, श्री ब्रह्मदेव ह्यांना सुद्धा मनामध्ये वासना निर्माण झाली आणि ते सुद्धा आपल्या कन्येच्या बाबत. तर त्यामुळे ते भगवान श्री शंकरांना त्यांना ते मुळीच मान्य नाही. कोणालाही मान्य न होण्यासारखेच हे भाव ब्रह्मदेवाच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्यामुळे श्री शंकरांनी त्यांना सावधान केलं आणि त्यांना सुद्धा नंतर जो पश्चाताप झाला की आपल्या मनामध्ये हे काय निर्माण झालेलं आहे, आणि त्यामुळे त्यांनी ह्या नर्मदा तटी 300 वर्ष राहून स्नानसंध्या करून तपश्चर्या केलेली आहे आणि एवढं उग्र तप केलं की त्यामुळे हे तीर्थ पवित्र झालेलं, हे तीर्थ प्रसिद्ध झालं पितामह ब्रह्मदेवांच्या तपामुळे, आणि त्यामुळे ते तीर्थ अजून पवित्र झालेलं आहे. आणि असं हे तीर्थ आहे आणि स्वतः भगवान शिवशंकर मग प्रसन्न होऊन त्यांनी वर दिलेला आहे. तर इथं महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की ह्या तीर्थाच्या नर्मदा तटी तपस्या झालेल्या आहेत. तर आता इथे ब्रह्मदेव की ज्याच्या माध्यमातून भगवंत सृष्टीची स्थापना करतो, भगवंत सृष्टी निर्माण करतो, असा हा ब्रह्मदेव. आणि ती जी निर्मिती होते ती निर्मिती ही संकल्पातून होत असते. ब्रह्मदेवाची जी कन्या आहे ती पण काही भोग विलासातून झालेली नसणार आहे, ती सुद्धा योगबलाने निर्माण झालेली आहे. पण तरीसुद्धा त्यानंतर त्यांच्या मनामध्ये ते भाव निर्माण झाले आणि ते भाव निर्माण झाले जरी ते भाव विकारी असले तरीसुद्धा ते कृती त्यांनी केली नाही आहे.
ते भाव मानसभाव निर्माण झाले. तरी ते मानसभाव निर्माण झाले तरीसुद्धा त्या तून जे काही चित्तावरती परिणाम झाले असतील किंवा जे काही अपवित्रता निर्माण झाली, ती दूर होण्यासाठी त्यांनी एवढं तप केलेलं आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असं जरूर नाही आहे की देवतांच्या मनामध्ये पण असे विकार येऊ शकतात. कारण हे संपूर्ण विश्व जे आहे ते त्रिगुणात्मक आहे. केवळ भगवंत आहे की आत्मतत्व आहे, परमात्म तत्व हे त्रिगुणातीत आहे, 3 गुणांच्या वर आहे. त्यामुळे देवतांच्या अंतरी सुद्धा हे सर्व काही खेळ चालू असतात. त्यामुळे आता ब्रह्मदेवाचं एक शिर शिवशंकरांनी उडवलं, तर ते खोटं बोलले एकदा म्हणून. तर त्यामुळे त्यांच्या अंतरी सुद्धा सत्व रज तम हे तिन्ही गुण काम करत असतात. परंतु ते तिन्ही गुण त्यांच्या हातात ताब्यात ते ठेवतात, म्हणून ते देव आहेत. आणि त्या तिन्ही गुणांचा ते पुण्यासाठी विश्वकल्याणासाठी उपयोग करतात, म्हणून ते देव आहेत. आणि हे तिन्ही गुण ताब्यात नसतात तर कधी असतात तर कधी नसतात, म्हणून आपण मनुष्य आहोत. आणि हे तिन्ही गुणांचा वापर हा केवळ आणि केवळ स्वार्थासाठी आणि हीन कर्मासाठी केला जातो, तेव्हा तो दानव आहे. हाच फरक आहे. त्यामुळे भगवंत त्यांच्या अंतरी सुद्धा जे निर्माण झाले भाव ते दूर करण्यासाठी त्यांनी तप केलेलं आहे. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की जरी मनामध्ये जे काही निर्माण होत असेल, चांगले भाव किंवा खराब भाव, चांगल्या भावात सुद्धा आपल्याला गुंतून नाही राहायचंय. सत्वामध्ये पण सत्वाच्या पलीकडे जायचंय. खूप चांगला भाव निर्माण झाले आणि खूप चांगलं कर्म झालं म्हणून सुद्धा हुरळून जायचं नाहीये. कारण आपल्याला त्याच्या पलीकडे असलेल्या भगवंतामध्ये एकरूप व्हायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचं, ते अनुभवायचं. आणि त्यामुळे हीन भाव पण त्यातही आपण गुंतायचं नाहीये. आणि आपल्याकडून कुठलेही विकर्माचे विचार आले किंवा विकर्म घडलं तरी सुद्धा त्यात गुंतायचं नाहीये. कारण विकर्मात गुंतलो किंवा सुकर्मात गुंतलो तरी सुद्धा ते गुंतणंच आहे. तरी सुद्धा तिथे आत्मबुद्धी ही तशी पाहायला गेलं तर नाहीये, गुणांमध्येच आपण खेळतोय. तर त्यामुळे गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी आपणाला तपस्या करणं अवश्य आहे. त्यामुळे इथे हे सर्व कर्म आपल्याला तपस्येलाच कारण होतं ही गोष्ट आहे की त्यामुळे जीवनामध्ये म्हणूनच ज्यांनी विकर्म केले ते सुद्धा त्यांनी सुद्धा ब्रह्मपद ते सुद्धा भगवत स्वरूप झाले. वाल्याचा वाल्मिकी झाला तर एखादा संत हा घसरतो सुद्धा. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर हे महत्त्वाचं आहे की तप करणं महत्त्वाचं आहे, ध्यान करणं महत्त्वाचं आहे. हे सर्व अध्याय आपणाला सांगतायत की त्यांनी जे पण देवता का झाल्या, त्यांनी देवता पद कसं अबाधित ठेवलं, त्यांच्या हातून जेव्हा जेव्हा काही घडलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांनी तपाला बसलेले आहेत. ते असं नाही की त्यांच्या हातून घडलं नाहीये, त्यांच्याकडून पण घडलंय. हेच हे अध्याय सांगतायत. सगळेच काही ना काहीतरी घडतच आहे. तर त्यांच्या हातूनही घडलं, केवळ ते त्या विकर्मात बुडाले नाही आहेत. तर त्यांनी सरळ हे असं घडलंय मान्य केलंय आणि त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली आहे आणि पुन्हा परत ती अवस्था प्राप्त केलेली आहे. ही गोष्ट आहे, हे आपल्याला ह्यातनं शिकण्यासारखं आहे. त्यामुळे कितीही आपल्या हातून चांगलं हो किंवा वाईट घडो, पूर्वजन्म कर्मानुसार आपल्या प्रारब्धानुसार बुद्धी वाईट करण्याची जरी झाली आणि होते तशी देवतांची होते, तर आपण तर फार सामान्य आहेत. आणि ह्या मायेच्या आत्ता तर मायेचा सागर सर्वत्र तेच आहे. तर हे वातावरणात राहत असताना होऊ शकतं, तरी झालं तरी त्यातच अडकून न राहता नव्याने आपण परत सुरुवात करणं गरजेचं आहे. तर ह्यांनी इतके तप केलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी, पण वर्षोनवर्ष तप केलेले आहेत. तर आपण पण त्या पद्धतीने झटकणं आणि आपण ध्यान करणं, आठवण करणं भगवंताची हे आवश्यक आहे. आता पुढील अध्याय आपण पाहूयात. अध्याय 205 कुरकुरी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच गच्छेत ततः क्षोणीनाथ तीर्थम परमशोभनम कुरकुरी नाम विख्यातम सर्व पाप प्रणाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर सर्व पाप विनाशक
कुरकुरी नावाने विख्यात परमश्रेष्ठ तीर्थास जावे. मनुष्य, पशु, पुत्र, धनादी जे मनोरथ करतो ते देवेश्वरी तीर्थदेवता कुरकुरी पूर्ण करते. तिथे ढौंडेश नावाचे तिथे ढौंडेश नावाचे क्षेत्रपालही निवास करतात. राजेंद्र, स्त्री वा पुरुषाने प्रार्थना केल्यास दुर्भाग्य नष्ट होते. निपुत्रिक पुत्र व निर्धनी उत्तम धन प्राप्त करतो. स्त्री पुरुष त्या तीर्थात विधिवत स्पर्श दर्शनाने उत्तम मनोकामना प्राप्त करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुरकुरी महात्म्य वर्णन नावाचा 204वा अध्याय पूर्ण झाला. कुरकुरी या तीर्थाची देवता आहे कुरकुरी. पुढील अध्याय आहे अध्याय 206वा दशकन्या तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. गच्छेत ततः क्षोणीनाथ तीर्थम परमशोभनम सर्व पापहरम पुण्यम दशकन्येति विश्रुतम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर सर्व पाप विनाशक पुण्यमय दशकन्या नावाने विख्यात परमसुंदर तीर्थास जावे. हे तीर्थ श्री महादेवद्वारा स्थापित पुण्यदायक व सर्व मनःकामना फलप्रद करणारे आहे. त्या तीर्थात श्री महादेवाने श्री ब्रह्मदेवाच्या गुणवान दशकन्या वरल्या व त्यांच्याशी विवाह केला. त्यावेळेपासून ते तीर्थ दशकन्या नावाने प्रसिद्ध झाले. काय सांगतात की त्या तीर्थात श्री महादेवाने श्री ब्रह्मदेवाच्या गुणवान दशकन्या वरल्या व त्यांच्याशी विवाह केला. त्यावेळेपासून ते तीर्थ दशकन्या नावाने प्रसिद्ध झाले. हे सर्व पाप विनाशक तसेच पुण्यप्रद आहे. येथील फल अक्षय सांगितले आहे. त्या तीर्थात जो वस्त्र आभूषणांनी भूषित कन्यादान करतो त्या यथाशक्ती सालंकृत कन्यादानाने लाभणाऱ्या पुण्यानुसार पवित्र अंतःकरण असलेला मनुष्य त्याच्या रोमाच्या संख्येइतकी वर्ष श्री शंकरासमीप निवास करतो. खूप काळ लोटल्यावर तो इहलोकात दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त करून कोट्याधिपती धनिक होतो. त्या तीर्थात जो भक्तिपूर्वक स्नान करून शांत सदाचारी व विद्वान ब्राह्मणाला सुवर्णदान करतो तो अत्यंत सुखी होतो. हे भरत वंशोत्पन्न राजा, मन, वाणी व कर्माने उत्पन्न पूर्व पाप सुवर्णदानाने नष्ट होते. त्या तीर्थावर केसाच्या अग्रभागा इतकेही सुवर्णदान केल्यास मनुष्य निस्संदेह स्वर्गात जातो. तो सर्वश्रेष्ठ विमानावर बसून सिद्ध विद्याधरांनी पूजित होऊन प्रलयापर्यंत निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दशकन्या तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 205वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे ब्रह्मदेवाच्या 10 कन्या यांचा महादेवाशी विवाह इथं झालेला आहे. असं हे दशकन्या तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 207वा सुवर्णबिंदू तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्याग्रे पावनं तीर्थं स्वर्णबिंदूति विश्रुतं यत्र स्नात्वा दिवं यान्ति मृताश्च न पुनर्भवम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्या तीर्थाच्या पुढे पवित्र सुवर्णबिंदू नावाने प्रसिद्ध तीर्थ आहे, जिथे स्नान करून मनुष्य स्वर्गात जातो आणि मरणोत्तर त्यास पुनर्जन्म लाभत नाही. राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मणाला सुवर्णदान करतो त्याचे जे फल सांगितले आहे ते ऐकावे. सर्व रत्नांत सुवर्णरत्न उत्तम आहे, कारण ते अग्नीच्या तेजापासून उत्पन्न आहे व त्यामुळे ते पृथ्वीवर श्रेष्ठ आहे. या कारणार्थ जो सुवर्ण दान करतो त्याने जणू पर्वत, वन, नगर, पुराणसहित संपूर्ण पृथ्वीचे दान केले असे मानावे. हे भरत वंशोत्पन्न राजा, मानसिक, वाचिक व कर्माने केलेले पूर्व पाप सुवर्णदानाने त्वरित नष्ट होते. जो या तीर्थात केसाच्या अग्रभागा इतकेही सुवर्णदान करतो तो मरणोत्तर निश्चितच स्वर्गात जातो.
तो स्वर्गात श्रेष्ठ विमानावर बसून सिद्ध विद्याधरांनी पूजित होऊन प्रलयापर्यंत तिथे निवास करतो. तेथील कालावधी पूर्ण झाल्यावर इहलोकात मनुष्य जन्मास येतो. तो स्वर्ण धनसंपन्न घरात ब्राह्मणाचा जन्म घेऊन निरोगी सर्व लोकांनी पूजित राजसभेत प्रसिद्ध होऊन शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सुवर्णबिंदुतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 207वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे सुवर्णाचं महात्म्य इथे सांगितलेलं आहे. सोनं या धातूचं महात्म्य आणि त्याच्या दानाचं महात्म्य. पुढील अध्याय 208वा ऋणमोचन तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. भूमिपाल ततो गच्छेत तीर्थम परमशोभनम विख्यातम त्रिषु लोकेषु पितॄणां ऋणमोचनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध पितृऋणातून मुक्त करणारे परमसुंदर ऋणमोचन तीर्थास जावे. राजश्रेष्ठ, तिथे विधिपूर्वक स्नान व पितृदेवतांचे तर्पण करून तसेच दान देऊन ऋणरहित होता येते. कारण सर्व पितृगण स्वार्थाकरता पुत्राची इच्छा करतात. त्यांची ही इच्छा असते की पुत्र त्यांना पुन नावाच्या नरकातून सोडवेल. प्रियवत्स, पिंडदान तसेच जलदान हे पितृगणांचे उत्तम ऋण सांगितले जाते. याहून भिन्न देवऋण आहे. अग्निहोत्र, यज्ञ, पशुबंधन हे सर्व देवऋणाच्या रूपात सांगितले जाते. आता तुम्ही मनुष्य ऋणाबद्दलही ऐका. ब्राह्मणांना तीर्थस्थानी देवालयात कर्मानुसार प्रतिज्ञापूर्वक दान देण्याचा व्यवहार करावा. वस्तुतः तिसरे ऋण ऋषी ऋण सांगितले आहे, जे वेदांग आदीच्या अध्ययनाने मुक्त होते. धर्मपुत्र, हे पुत्रावर 3 प्रकारचे ऋण शास्त्रकारांनी सांगितले आहे. राजेंद्र, ऋणमोचन तीर्थात स्नान केलेलेही उत्तम पुत्र आहेत. निपुत्रिक वा पुत्रवान दोघांनीही त्या तीर्थात स्नान करून पितृश्राद्ध केल्यास ते तिन्ही ऋणातून मुक्त होतात. यामुळे या तीर्थात जाऊन शुद्ध अंतःकरण युक्त पुत्राने स्नान करून पितृतर्पण व विशेषतः पितरांचे पिंडदान करावे. त्या तीर्थात केलेले हवन, दान व गुरुजनांचा संतोष हे सर्व मृतात्म्यांना सप्तजन्मापर्यंत अक्षय सुख देते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ऋणमोचन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 208वा अध्याय पूर्ण झाला. काय सांगतात? फार महत्त्वाची गोष्ट इथं सांगतायत की इथे सांगतायत की राजश्रेष्ठ, विधिपूर्वक स्नान व पितृगण देवतांचे तर्पण करून तसेच दान देऊन ऋणरहित होता येते. कारण सर्व पितृगण स्वार्थाकरता पुत्राची इच्छा करतात. त्यांची ही इच्छा असते की पुत्र त्यांना पुन नावाच्या नरकातून सोडवेल. प्रियवत्स, पिंडदान तसेच जलदान हे पितृगणांचे उत्तम ऋण सांगितले जाते. पितरांच्या ऋणातून म्हणजे पितरांसाठी आपणाला त्यांचं ऋण आपणाला त्याचं ऋणातून उत्तरदायित्व करायचं असेल तर त्यासाठी पिंडदान आणि जलदान आवश्यक आहे. पिंडदान आणि जलदान आवश्यक आहे. हे इथे सांगितलंय त्यांनी की पितरांसाठी करण्यासाठी पिंडदान आणि जलदान. याहून भिन्न देवऋण आहे. देवऋणासाठी काय करायचं आहे तर अग्निहोत्र, यज्ञ, पशुबंधन हे सर्व देवऋणाच्या रूपात सांगितले जाते. अग्निहोत्र, यज्ञ आणि पशुबंधन म्हणजे अग्निहोत्र करणं अत्यंत आवश्यक आहे. देवऋणातून आपण मुक्त होण्यासाठी अग्निहोत्र, यज्ञ, पशुबंधन हे सर्व देवऋणाच्या रूपात सांगितले जाते. आता तुम्ही मनुष्य ऋणाबद्दलही ऐका. मनुष्य ऋणाबद्दल ऋण काय आहे तर ब्राह्मणांना तीर्थस्थानी देवालयात कर्मानुसार प्रतिज्ञापूर्वक दान देण्याचा व्यवहार करावा. पितरांसाठी ऋण आहे. देवतांसाठी ऋण म्हणजे अग्निहोत्र महत्त्वाचं आहे. इथे पशुबंधन, आता बळी देणं वगैरे हे विकृत स्वरूप त्याला आलेलं आहे तर ते केलं जातं. परंतु वेगळा पशुबंधन याचा वेगळाही अर्थ वेगळं असू शकतं. वेदांमध्ये आपल्याला नाही माहिती काय पद्धतीने आहे. परंतु अग्निहोत्र तर हे देवऋणामध्ये येतं. आणि तिसरं जे आहे मनुष्य ऋण, तिथं दान करणं आहे. तर असे हे 3 ऋण सांगितले आहेत.
पितृऋण, देवऋण आणि मनुष्याचं ऋण हे आहे. मनुष्याचं ऋण म्हणजे दान करणं. आता जे आपण इथे ब्राह्मणांना दान सांगितलेलं आहे, आत्ताचा जो समय चालू आहे तिथे आपण गरजवंतांना आपण करू शकतो. चांगली संस्था, चांगलं कार्य करणारे ह्या सगळ्या गोष्टींना आपण करू शकतो. तेही दानच आहे. म्हणजे मनुष्य ऋणातून आपण ते मनुष्य ऋण परत केल्याचंच प्रतीक आहे. तर हे इथे आहे. तर अशा पद्धतीने इथे सांगितलं की राजेंद्र ऋणमोचन तीर्थात दान केलेले ही उत्तम पुत्र आहेत. निपुत्रिक वा पुत्रवान दोघांनीही या तीर्थात स्नान करून पितृश्राद्ध केल्यास ते तिन्ही ऋणातून मुक्त होतात. यामुळे या तीर्थात जाऊन शुद्ध अंतःकरणयुक्त पुत्राने स्नान करून पितृतर्पण व विशेषतः पितरांचे पिंडदान करावे. त्या तीर्थात केलेले हवन, दान व गुरुजनांचा संतोष हे सर्व मृतात्म्यांना सप्तजन्मापर्यंत अक्षय सुख देते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ऋणमोचन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 208वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने आपण ही 10 अध्याय इथं पूर्ण केलेले आहेत. आता इथं आपणाला 3 प्रकारचे ऋण समजलेले आहेत. एक म्हणजे पितृऋण आहे, आपले जे पूर्वज आहेत त्या संदर्भात. त्यानंतर म्हणजे ते पूर्वज पितृऋण आपल्या मूळ परंपरेपर्यंत पण जातं. म्हणजे ऋषींचेच आपण सर्व संतान आहोत, तर आपल्या मूळ गोत्रापर्यंत पण ते जातं. त्या पद्धतीने आहे. त्यानंतर आहे देवऋण आहे. आता देवऋण म्हणजे 33 कोटी देवी देवता ह्या तर आहेतच, परंतु ही सृष्टीमध्ये आपण पाहिलं की दिशांच्या पण देवता आहेत. तर सर्व ह्या ज्या देवता आहेत, पंचतत्वांच्या देवता आहेत. तर हे जे अग्निहोत्र केलं, यज्ञ केला की ह्या देवतांना सूक्ष्म रूपाने त्यांचं त्या ऋणातनं आपण मुक्त होतो. त्या देवता त्यांचा भोग हा घेतात, स्वीकारतात सूक्ष्म रूपाने. तर ह्या पंचतत्वांच्या देवता दशदिशांच्या देवता आहेत. आपण ते सर्व वर्णन ऐकलं की दशदिशांच्या देवतांनी दर्शन दिलं ऋषी मार्कंडेय यांना. तर हे सर्व ह्या देवता त्यांच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी यज्ञ आहे, अग्निहोत्र यज्ञ. त्यानंतर आहे मनुष्याचं ऋण. मनुष्याचं ऋणासाठी दान आहे. आपल्या सर्व संतांनी अन्नदान सर्वश्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. अन्नदान करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. तर जे आवश्यक वस्तू दान करणं हेही आपण ह्यामध्ये व्यापक अर्थ आता घेऊ शकतो. हे आपल्याला मार्ग सुचवलेले आहेत. आता पूर्वीसारखं त्या पद्धतीने तेवढे वेदशास्त्र जाणणारे ब्राह्मण भेटतील नाही भेटतील, परंतु आपण इथे याचा आत्ताच्या समयानुसार आपण गरजवंतांना दान करणं ते सुद्धा मनुष्य ऋणातून मुक्त होण्यासाठी ते आवश्यक. जे आपले नाही आहेत, आपले स्वजनांना करणं हे कर्तव्य आहे. दान त्यालाच आपण म्हणू शकतो की जे आपण आपले स्वजन नसतानाही आपण करतो. ही पण गोष्ट आहे की जे आपल्या कुळात आणि कुठं नाही आहेत, परंतु आपण ते देतोय आपण. तर ते दान, मनुष्य दान आपण हे करू शकतो आत्ताच्या समयानुसार. त्याचप्रकारे ऋषी ऋण पण सांगितलेलं आहे. आपल्या ऋषींनी जे त्यांच्या अनुभवांच्या आधारे जे साहित्य निर्माण केलेलं आहे त्या साहित्याचा अभ्यास करणं, अध्ययन करणं, स्वाध्याय करणं हे केलं असता आपण ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू शकतो. असे हे 4 प्रकारचे ऋण आपल्याला सांगितलेले आहेत.